बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अशोक चिटणीस लिखित कादंबरी आनंद यात्री, प्रकरण 6. सुधीरला 3 डिसेंबरची ती संध्याकाळ आठवली. माधवराव आणि मालुताई गप्पा मारीत जमिनीवर मांडी ठोकून जेवत होते. सुधीर रोजच्यासारखा त्यांच्याकडे गेलेला होता. माधवरावांनी अगदी सहज त्याला विचारलं, काय सुधीर भाऊ, आईची परवानगी घेतलीस? कशाबद्दल? प्रश्नाचा रोख लक्षात येऊनही सुधीरनं भबडेपणाचा आवाणीत विचारलं. अरे, उद्या कॅबरेला येणार ना? उद्याचं जेवण असं घरी बसून हिच्याबरोबर घ्यायचं नाही आहे मला. तू येणार ना? आईला विचारलंस का? मालुताईंकडे अपराधी नजरेनं पाहत सुधीरनं फक्त नकारार्थी मान हलवली. सुधीरला ठाऊक होतं की आपल्या आईला नुसतं माधवरावांबरोबर रात्री जायचं ठरलंय हे कळलं तरी आई आकांडतांडव करील. सुधीरनं उठसूट माधवरावांकडे जाणं किंवा मालुताईंशी बोलणं आईला मुळीच पसंत नव्हतं. प्रथम आडवळणानं आणि नंतर स्पष्टपणे आईनं सुधीरला सांगितलं होतं, वाड्यात ताट मानेनं राहायचं असेल तर असं एखाद्या घरात तासन तास गप्पा मारीत बसणं चांगलं नाही. तुझं आणि तुझ्या त्या मालुताईंचं नातं तुझ्या दृष्टीनं काहीही असू दे, पण लोकांच्या दृष्टीनं तरण्या पुरुषानं नवरा असताना किंवा नसतानाही एखाद्या बाईशी रोज उठून गप्पा मारीत बसणं शहाणपणाचं नाही. आईच्या या वाक्यानं सुधीर उखडला होता. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. लोक गेले खड्ड्यात. मला जे योग्य वाटेल ते मी करणार. मला समजतंय योग्य काय आणि अयोग्य काय ते. अरे, तेवढं जर समजत असतं तर परवाच्या पावसाळ्यात एकाच छत्रीतून तू आणि तुझी मालुताई बाजारातून आला नसतात. डोक्यावर तुम्ही छत्री धरली तरी वाड्यातले लोक आपल्या डोळ्यावर कातडं उडून बसत नाहीत. अगं आई, एकाच छत्रीतून आलात की नाही तेवढं सांग. आलो. मग झालं तर? अगं झालं तर काय? धुमधार पाऊस पडत होता. मालुताई वाण्याच्या दुकानात उभ्या होत्या. त्यांची छत्री मोडली होती. मी त्यांना पाहिलं. त्या नको म्हणत असताना मीच त्यांना माझ्या छत्रीतून आणलं. पण मग म्हणून काय झालं? लोकांच्या दृष्टीनं असं काय आकाश कोसळलं? अरे, एवढा शिकलास पण अजून लहानच राहिलास बाबा. अद्याप जग कुठं पाहिलं आहेस? अगं, मी अद्याप जग पाहिलं नसेन, पण सारं जग अनेकदा पाहिलेल्या माधवरावांना मी त्यांच्या घरी यावं असंच वाटतंय. लोकांनी हवं तसं भुंकावं आणि तूही लोकांचा ऐकून त्रागा करावास. त्रागा म्हण नाहीतर वाटेल ते म्हण. अरे, तुला एक अक्कल नाही. अजून खूप पावसाळे पाहायचे आहे तुला. पण त्या अवदेसीची अक्कल कुठे शेण खायला गेली आहे मसनात. तिला कळायला नको? एका पोराची आई आहे ना ती. स्वतःचं कार्ट दूर ठेवलंय आणि दुसऱ्याच्या पोराला नादी लावलंय. म्हणजे तुलाही मालुताईविषयी संशय येतोय? लोकांचं ऐकून तू हे बोलतेस? मालुताईंना शिव्या घालतेस? पुन्हा जर तू असं बोललीस आणि संशय घेतलीस तर मी मालुताईंकडे राहायलाच जाईन. तुला तर निमित्तच हवं आहे. तिच्याकडे जाऊन राहा, म्हणजे माझ्या पितरांचा उद्धार होईल. आपल्या घराण्यात आता एवढाच पराक्रम करायचा राहिला आहे. तुझ्या पुढे साष्टांग नमस्कार घालते हवा तर, पण तिच्याकडे राहायला जायची भाषा पुन्हा करू नकोस. काय सटवीनं भुरळ घातली राम जाणे. आणि ह्यांची ही दातखीळ कायमची बसलेली आहे. एका शब्दानं पोराला हटकतील तर शपथ. नवसाचं पोर झालं म्हणून काय झालं? पगाराच्या 4 दिडक्या बायकोच्या अंगावर एकदा फेकल्या की ह्यांचं कर्तव्य संपतं. याला काय पुरुष म्हणायचं? सकाळी 4 घास घाईनं पोटात कोंबून जे तोंड काळे करतात ते रात्री 9ला घरात. आपण कितीही तोंड वाजवा त्यांच्यावर काही परिणाम शून्य. माझी हाडं एकदा मसनात गेली की मग बाबांनो तुम्हा बापलेकांचे डोळे उघडतील. घरात धाकटी पोर आहे हे तरी ध्यानात ठेवा.
तिच्या आयुष्याची माती होऊ नये म्हणून तरी मला जगलं पाहिजे. सुधीरच्या आईनं त्या दिवशी खूप आकांड तांडव केलं होतं. रडली होती. देवापुढं बसून मालुताईंना शिव्या शाप दिले होते. ती जेवली नाही, सुधीरही जेवला नाही. ती दोघं जेवली की नाही हे त्यांच्या बाबांनी विचारलं नाही. मुकाट्यानं वाढलं ते जेवून अंथरुणावर पाठ टेकली. घोरायलाही सुरुवात केली होती. माधवरावांच्या समोर बसून 30 डिसेंबरच्या रात्री तो आईबाबांच्या स्वभावाचा विचार करण्यात मग्न होता. काय रे, विचार कसला करतो आहेस? उद्या येणार ना कॅबरेला? का तुझ्या आईची परवानगी विचारला मी येऊ? अहो, काय विचारताय तुम्ही त्याला? कसला कॅबरे दाखवताय त्याला? तुम्हाला काही त्याच्या वयाचं घराचं भान आहे की नाही? मालुताईंनी चिडून विचारलं होतं. चांगलं भान आहे. अमेरिकेत 10-12 वर्षांची पोरं पोरी जे जाणतात आणि करतात ते जाणून घ्यायला आणि करायला या देशात 25शी उलटते. जीवनाचा अर्थ समजायला कुठे सुरुवात होते तोच म्हातारपण येऊन ठेपतं. साऱ्या इच्छा तशाच राहतात. त्यामुळं या देशातले बहुतेक म्हातारे वखवकलेले दिसतात. उद्याच्या कॅबरेला चल माझ्याबरोबर. तुला दाखवतो की 50शी ओलांडलेले आंबट शौकीन तिथं काय धमाल करतात ते. त्या आंबट शौकीनांना काय धमाल करायची आहे ते करू द्यात. थोडा भात उरला आहे तो ताकाबरोबर घेऊन संपवणार का ते सांगा. नाहीतर 4 घासांसाठी झाकपाक करीत बसावं लागेल. म्हणजे ताकभात पुन्हा वाढून मलाही तू आंबट शौकीनांच्या पंक्तीत बसवणार तर? असं म्हणत म्हणत माधवरावांनी भाताचं भांडं समोर ओढून घेतलं आणि कालत्यानं भात खरवडून घेतला. सुधीर अस्वस्थ होऊन घरी परतला होता. उद्या चेष्टेत जरी माधवरावांनी आईजवळ कॅबरेचा उल्लेख केला तरी घोटाळा होईल या विचारात त्याला कितीतरी वेळ त्या रात्री झोप लागलेली नव्हती. इव्हिनिंग न्यूज सुधीरच्या हातातून खाली पडला. तंद्रीतून तो जागा झाला. सुधीरनं खिडकीबाहेर पाहिलं पण बसस्टॉप जवळ येत होता. येईल आता अलिबाग. आता आधी पेन आलंय. आपण दोघं उतरूया खाली. तुला कॅडबरी चॉकलेट घ्यायचं का? बाबा, मला 5 स्टार घ्या. चारूचा कंटाळा एकदम गेला होता. तिची कळी खुलली होती. सुधीरनं अपर्णाकडे पाहिलं. अपर्णाला थकून झोप लागलेली होती. तिची मान मुरगळल्यासारख्या अवस्थेत ती दिसत होती. तिची हनवटी तिच्याच खांद्यावर टेकलेली होती. बस पेन स्टँडमध्ये शिरत होती. बाबा, मी मागच्या सीटवर जाऊ? बसनं पेन स्टँड सोडल्यावर थोड्याच वेळात चारूने विचारलं. का ग? तिथं बघा शेजारच्या अंजूसारखी मुलगी आहे. तिच्या हातात बाहुली आहे. माझी पण बाहुली आणायला हवी होती ना? अगं, तुझी बाहुली घेतली आहे मी बरोबर. थांब, देते तुला. अपर्णानं सीट खाली ठेवल्या पिशवीतून खुडबुड करून चारूला बाहुली काढून दिली. चारू एकदम खुश झाली. तिचा मूडच बदलला. अगं, तू तिला बाहुली आणली होतीस तर मग 2 तासात दिली का नाहीस? विसरले. आज माझी जरा तब्येतच ठीक नाही आहे. डोकं दुखतंय. पित्तासारखं वाटतंय. आता अर्धा तास झोप मिळाली की फ्रेश होईन. बसमध्ये बसल्यापासून मळमळ होतंय. पेनला स्टँडवरील नळावर उलटीही झाली. आता जरा बरं वाटतंय. आई, मी बाहुली घेऊन मागच्या सीटवरील मुलीजवळ जाऊ? चारूनं अपर्णाला विचारलं. अपर्णानं सुधीरकडं पाहिलं. जा, असं सुधीरनं तिला सांगितलं. उठून मागील सीटवर बसल्या कुटुंबाकडे पाहिलं. खिडकीशी एका बाहुलीला मांडीवर घेऊन बसल्या चारू एवढ्याच एका गोड मुलाला त्यानं पाहिलं. मध्यमवर्गीय नीटनेटक्या तरुणच दिसणाऱ्या त्या जोडप्यानं आनंदानं चारूला मागे घेतलं. कितीतरी वर्षांची जुनी ओळख असल्यासारख्या त्या 2 मुली एकमेकींशी थोड्याच वेळात गुलूगुलू बोलू लागल्या. बरं झालं. अलिबाग येईपर्यंत कंटाळा आला. अलिबाग केव्हा येणार असं चारू विचारणार नाही. मी जरा खिडकीपाशी बसते. अर्धा तास झोप मिळाली तरी बरं वाटेल.
असं म्हणून अपर्णानं जागा बदलली. खिडकीच्या काचेवर डोकं टेकून तिनं डोळेही मिटले. आता अर्धा पाऊण तासात अलिबाग येईल. मग युसूफ भेटेल. तो गडबडीतच असेल. त्याच्याकडे इतर सर्वजण अनोळखीच असतील. वेळेचं तारतम्य पाहून आपण मालुताईंची भेट घ्यायची, असं सुधीर मनोमन ठरवत होता. माधवराव मालुताईंच्या संबंधातील आठवणीने तो अस्वस्थ झाला होता. त्यांच्याखेरीज आज दुसरा कोणताच विचार त्याच्या मनात येत नव्हता. त्यानं खिडकीबाहेर पाहिलं. बसचा वेग कमी झाला होता. रस्त्यावर बरीच गर्दी दिसली. दोरीवरून तोल सांभाळून हातात लांब बांबू आडवा धरून एक कोल्हाटीन या टोकाहून त्या टोकाकडे जात होती. तिचा नवरा जोरजोरानं खालून ढोल वाजवत होता. वाद्यांच्या गोंगाटात नाचणाऱ्या कॅबरे आर्टिस्ट आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची बाजी लावून दोरीवरचा तोल सांभाळत खेळ करणाऱ्या कोल्हाटणी यात फरक काय आहे, असा प्रश्न सुधीरच्या मनात येऊन गेला. शरीराचं प्रदर्शन करून वासना चालवणाऱ्या कॅबरे आर्टिस्ट आणि तंग साडी चुळीत लपेटल्या कमनीय पिलदार आणि पुष्ट शरीराची सारी लयदार वळणं दाखवीत कसरतीचं कौशल्य दाखवणाऱ्या कोल्हाटणी यांच्यात म्हटला तर फरक आहे. कॅबरे पाहणाऱ्याच्या मनस्थितीत आणि कोल्हाटणीला दोरीवरून चालताना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनस्थितीत फरक असतो, असंही त्याला जाणवलं. कोल्हाटणींची कसरत ही वासना डोळ्यात आणून पाहणारे अनेक प्रेक्षक त्यानं पाहिलेले होते. परंतु कॅबरे पाहणाऱ्यांचे डोळे पाहणे हाही एक अनुभव त्यानं माधवरावांमुळे घेतला होता. सुधीरला वर्षाखेरीची ती अविस्मरणीय संध्याकाळ आणि रात्र आठवली. मित्राकडे जातोय, रात्री खूप उशीर होईल, असं आईला चटकन खोटं सांगून तो घरातून सटकला होता. नेमक्या कोणत्या मित्राकडे जातो आहेस, हा आईचा प्रश्न दुर्लक्षित करीत तो वाड्याबाहेरही पडला होता. ठाणे स्टेशनातल्या एका क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर ठरल्याप्रमाणे मोठ्या घड्याळाखाली तो उभा राहिला. संध्याकाळचे 6:15 वाजले होते. मालुताईचा विरोध असताना सुधीर एकमेकांच्या मागे पुढे व्हायचं ठरवून पुढे आला होता. माधवरावांबरोबर तो रात्री अपरात्री जातोय हे आईला कळलं असतं तर ती तणतणत राहिली असती. 15 मिनिटांचा तो काळ सुधीरला फार दीर्घ, कंटाळवाणा आणि त्रासदायक वाटला. वाड्यातील 2-4 माणसं त्याला भेटलीच. सुधीरला माधवरावांबरोबर गाडीत चढतानाही वाड्यातल्या एकानं पाहिलं. सुधीरचा मूड गेला. गाडीत माधवरावांशी तो फारसं बोलला नाही. माधवरावही हातातलं पुस्तक वाचत राहिले. माधवरावांच्या मागोमाग तो गाडीतून उतरला. स्टेशन बाहेर पडताच माधवरावांनी टॅक्सी केली. टॅक्सीवाल्याला त्यांनी लिंकिंग रोड एवढं सांगितल्याचं त्यांना ऐकलं. आपण कॅबरे पाहायला जातोय हे कुणाला कळलं तर, आईला आणि वाड्यातल्या लोकांना कोणी सांगितलं तर, या प्रश्नाने सुधीर अस्वस्थ होता. काय रे, अजिबात बोलत नाहीस, आई रागावली, माधवरावने टॅक्सीत बसल्यावर विचारलं. आईला थाप मारली, पण वाड्यातल्या लोकांनी मला तुमच्याबरोबर जाताना पाहिलंय. पाहू दे, काय बिघडलं, तुझं वय काय रे, शाळकरी पोरासारखा किती दिवस वागणार. उद्या आईला खरं ते सांग. खरं बोलणं चांगलं. जे करायचं ते विचारपूर्वक करावं. करताना मनापासून करावं, नाहीतर आनंद घेता येत नाही. माधवराव त्या दिवशी खूप मूडमध्ये होते. साऱ्यांनाच सारं खरं बोलता येत नाही, असं सुधीर माधवरावांना म्हणाला तेव्हा ते मोठ्याने हसले होते. हाँ, जरा बाय बाजू में लेना, वो सामने वाले हॉटेल के सामने. माधवरावने टॅक्सीवाल्याला दिशा दाखवली. सुधीर टॅक्सीतून उतरला. माधवरावने बिल देईपर्यंत त्यानं केस विंचरून घेतलं. तोंड रुमालानं पुसलं. हॉटेलवरची रोषणाई पाहिली. हॉटेलच्या दाराशी उत्तम कपडे केलेली मंडळी दिसली. महाराष्ट्रीयन कोणीच दिसलं नाही. सुधीरनं घड्याळ पाहिलं. रात्रीचे 8:30 वाजले होते. माधवरावांनी खून करताच हॉटेलच्या दिशेनं तो त्यांच्या मागे गेला. प्रवेशद्वाराच्या अलीकडे काचेच्या मोठ्या शोकेसमध्ये कॅबरे डान्सर्सच्या पोजेसचे फोटो होते. क्षणभरच माधवराव त्या शोकेस पुढे थांबले. डाव्या बाजूच्या दरवाजाने सराईत सारखे ते पुढे आले. एका काउंटरवर
2 पांढऱ्या रंगाची चौकोनी तिकिटे त्याने घेतली. टेबल नंबर 3 असं काउंटरवरच्या सुटातील माणसानं माधवरावांना सांगितलं. माधवराव त्याच्याशी हळू आवाजात काही बोलले. जवळून जाणाऱ्या एका माणसाला काउंटरवरल्या माणसानं हाक मारली. माधवरावांना घेऊन आत जाण्यास सांगितलं. माधवरावांनी खून करतात सुधीरही त्यांच्या मागोमाग गेला. 3 नंबर वो है, बहुत अच्छा टेबल है, बहुत करीब है, असं म्हणून तो माणूस तिथंच उभा राहिला. आतला उजेड अगदी मंद होता. नृत्यगृहात एकही माणूस नव्हता. समोर एक चॉकलेटी रंगाचा ठेंगणाचा रंगमंच होता. कोपऱ्यात वाद्य ठेवलेली होती. आत लाल कार्पेट होतं. टेबल्स व्यवस्थित मांडून ठेवलेली होती. लाल काळ्या रंगाच्या कुशन्सच्या खुर्च्या होत्या. मंद प्रकाश छतामधल्या दिव्यांतून पाजरत होता. भिंतीवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नग्न अर्धनग्न स्त्रियांच्या नृत्याच्या पोजेस होत्या. हॉल तसा फारसा मोठा नव्हता. मध्येच 2-3 चौकोनी खांबही होते. त्यांच्यावरही नग्न स्त्रियांची चित्र होती. छत डोक्याला लागेल की काय असं वाटावं इतकं ठेंगणं होतं. छतावर भूमितीच्या आकाराची विविध डिझाईन्स काढलेली होती. त्यामधले 4-2 दिवे अस्पष्ट प्रकाश टाकीत होते. सुधीरनं धावत्या नजरेनं त्या नृत्यगृहाकडे पाहिलं. चल आपण बाहेर हिंडून येऊया, अजून तासभर वेळ आहे, असं म्हणून माधवराव नृत्यगृहाबाहेर पडले. बाहेर रस्त्यावर आल्यावर प्रफुल्लित वातावरणाकडे पाहत माधवराव उत्तेजित स्वरात म्हणाले, साली म्हण आहे, दिवसासारखा दिवस आणि रात्रीसारखीच रात्र. पण माणसानं सोयीसाठी उत्सवाचे दिवस तयार केले. वास्तविक काळाचा अखंड पट्टा, पण ट्रॅफिकचे पांढरे पट्टे असतात तशा सणांच्या उत्सवाच्या दिवसांच्या पट्ट्या माणसानं मारल्यात. क्रॉसिंग्स तयार केलीत. नेहमीच्या भरधाव रुटीनला स्पीड ब्रेकर्स लावलेत. तसं तारखेला, महिन्याला, वर्षाला काय अर्थ आहे? पण वर्ष संपवणारी 31 डिसेंबरची रात्र हुरहुर लावते. उत्सवासाठी ती जागून पाहिजे. तिला निरोप द्यायचा, नव्या वर्षाचं पुन्हा नव्यानं स्वागत करायचं. हे सालं माणसाच्या बुद्धीचं क्रेडिट. बोटीवरची वर्षाखेरची रात्र आम्ही खूप धमालीत घालितो. आमच्या धमालीत आमच्या बोटीवर बाई माणूस औषधाला नसतं. तेवढीच मोठी येऊन येऊ. तुम्हाला बायकांचं एवढं आकर्षण वाटतं? वाटतं, निश्चितच वाटतं. माधवराव क्षणभर थांबले. खिशातून सिगरेट आणि लायटर काढला. सिगरेट पेटवून एक झुरका मारीत संत लईत चालत बोलू लागले, बाई ही आकर्षक वाटावी अशीच चीज आहे. ज्याला बाईचं आकर्षण वाटत नाही तो एकतर नपुंसक असतो किंवा स्थितप्रज्ञ असतो. बहुधा असं सांगणारा ढोंगीच असतो. हां, तुला एक सांगतो सुधीर भाऊ, बायकांच्या बाबत आपण जागरूक मात्र हवं. किती आनंद घ्यायचा हे माहीत हवं. बेभान होऊन आनंद लुटणं मला मान्य नाही. आज तू पाहशील माणसांची जनावरं कशी होतात ते पाहशील. आपण लांबूनच काठावर राहून हे पाहायचं. समुद्रात असून आम्ही बोटीवर कोरडे राहतो, तसं कोरडं राहायचं. आपण मागं राहून आपल्यावरच पहारा बसवायचा असतो. अरे, मनात आणलं आणि हातात पैसा असला तर स्त्री शरीरासारखं स्वस्थ या जगात दुसरं काही नाही. माधवरावांनी सिगारेटचा दीर्घ झुरका मारला. विचारमग्न होत ते सुधीरला म्हणाले, तसा तू अजून लहान आहेस. तुला खूप अनुभवायचं आहे, पाहायचं आहे. स्त्रीविषयीचं कुतूहल तुझ्या वयाच्या माणसात स्वप्नासारखं असतं. स्त्री शरीर हे एक मोठं गूढ आहे. स्त्री पुरुष आकर्षण हेही अगम्य आहे. एरवी सर्व स्त्री पुरुषांचे सारे अवयव कमी अधिक फरकानं सारखेच असतात. पण माणसांच्या नात्याप्रमाणे परस्परांबद्दल भावना बदलतात. आई, बहीण, बायको, शेजारीन, मैत्रीण, प्रेयसी, मुलगी आणि आजी या साऱ्या स्त्रियाच. पण प्रत्येकीविषयी आपणास वेगळं वाटतं. आज उघड्या नागड्या होऊन नाचणाऱ्या कॅबरे डान्सर याही मुलीच.
बघणाऱ्यांच्या भुका चाळवणाऱ्या, वाढवणाऱ्या. तरीही या हॉटेलचं आकर्षण मला वाटतं. माझ्यातला पुरुष सुखावतो. एवढं खरं की मी या कॅबरे डान्सर्सना स्पर्श करू इच्छित नाही. तिचे हावभाव आणि जमलेल्यांच्या डोळ्यांतील वासना पाहावी, संगीताच्या जल्लोषात बुडून जावं, मद्याचे घोट घेत राहावं, मसालेदार तिखट खावं आणि धुंदी घेऊन घरी परतावं, असं मला वाटतं. शेवटी आपलं घरच खरं हा विचार विसंगत वाटतो, पण आपल्या बायकोला जगात सबस्टिट्यूट नाही. सारं जग हिंडलो तरी दिवसातून एकदा तरी घराच्या ओढीनं व्याकुळ व्हायला होतं. मालूची, संतोषची आठवण येत राहते. आमच्या बोटीवर एक रॉबर्ट नावाचा खलाशी आहे. तो कविता करतो आणि गातो. त्याची कविता मला फार आवडते. त्या कवितेचा अर्थ बोटीवर प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या तगड्या खलाशांनाही विरघळवून टाकतो. मग सांग ना त्या कवितेचा अर्थ. रॉबर्ट म्हणतो, कितीतरी दिवस झालेत मी एकटाच घरापासून दूर आलोय. समुद्राच्या लाटा उसळत आहेत. बोटीच्या मागे समुद्र पक्षी उडत आहेत. हलकेच पाण्यावर तरंगत आहेत, पुन्हा उडत आहेत. घरच्या आठवणीही अशाच मनाच्या अथांग पाण्यावर उसळत आहेत. आठवणींचे शुभ्र पक्षीच बनले आहेत. हलक्या पावलानं ते तरंगतात, उडतात. समुद्राच्या पलीकडे मला क्षितिजाविना काही दिसत नाही. उदासपण मला ढगांच्या छायेसारखं झाकळून टाकतंय. उदासीनतेची चव व्हिस्की चढावीत तशी हळूहळू चढत जाते. माधवराव क्षणभर थांबले. सिगरेटचं थोटो खाली टाकलं. बुटानं चिरडली. दुसरी सिगरेट सिलगावली. सुधीरला माधवराव काव्यात्मक पातळीवर गेले घरी फारसे कधी पाहायला मिळालेले नव्हते. आज त्यांचा एकूणच मूड वेगळा होता. माधवराव, तुम्ही तुमच्या घरून पळून गेलात, स्वतःचं शिक्षण स्वतः केलं असं मालूताई एकदा सांगत होत्या. खरं आहे ते, पण मी त्या आठवणी कधी काढत नाही. जुना इतिहास हा निरुपयोगी असतो. अरे, घरातून पळून जाणाऱ्या मुलांना आपल्या आईवडिलांना दूर टाकताना क्लेश कसे होत नाहीत, घराची आठवण कशी होत नाही, असे प्रश्न मला नेहमी पडतात. अरे, घरातून पळून जाण्याचं तसंच कारण असतं. आनंदाच्या वातावरणात कोण उगाच पळेल. माझ्या घरात पैशांची समृद्धी होती. वडील खोत होते, पोलीस पाटील होते, पण वडिलांचं प्रेम मला कधी मिळालं नाही. वडील हे वडील कधी वाटले नाहीत. माझ्या आईवर माझा फार जीव होता, पण ती फार गरीब. वडील रागीट आणि दुष्ट होते. कुळांचा, शेतकऱ्यांचा अपार छळ करायचे. दारू आणि बाईचं व्यसन त्यांना होतं. आई शरीरानं हडकुळी होती. दरवर्षी मला एक नवीन भावंड व्हायचं. एखादं जगायचं, एखादं मरायचं. आईला बाळंतरोग झाला. मुलांच्या मरणाचा तिच्या मनावर अनिष्ट परिणाम झाला. ती भ्रमिष्ट झाली. भ्रमिष्ट आईलाही माझे वडील रात्री छळीत. त्यांची वासना जबरदस्त होती. भ्रमिष्ठपणा वाढत गेल्यावर आई वडिलांना उद्देशून अर्वाच्य बोलू लागली. वडील म्हणायचे, या वेडपटाचं मुटकुळं आता विहिरीत फेकायला हवं. आणि मग एका रात्री आईच्या तोंडात बोळा घालून तिला फरफटत 2 गड्यांकडून नेताना मी पाहिलं. सकाळी आईचं प्रेत त्याच गड्यांनी गळ लावून विहिरीतून वर काढलं. वेडाच्या भरात तिनं उडी मारल्याची बातमी गावभर त्याच 2 गड्यांच्या तोंडून करण्यात आली. गावातले खोत, सरपंच, पोलीस पाटील सर्व काही आमचे वडीलच. गावकऱ्यांना ते कर्ज देत. वर्षभर गुलामासारखी कामं अनेक गड्यांकडून करवून घेत. वर्षाचा सारा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना भर चौकात चाबकानं फोडून काढीत. त्यांच्या बायकांना घरात कामाला जुंपत. त्यांना लुगडी चुळी देत आणि रात्री त्यांची लुगडी चुळी हक्कानं फेडतही. आई गेल्यावर कितीतरी रात्री मी भीतीनं जागून काढल्या. मला वाटायचं आणि स्वप्नही पडायचं की अण्णा म्हणजे माझे वडील मलाही विहिरीत फेकतील. माझं शाळेत लक्ष नसायचं. मी शाळा चुकून गुरं वळणाऱ्या
पोरांत जायचो, पाण्यात डुंबायचो, झाडावर चढायचो. पण संध्याकाळी घरी जावंच लागे मला. घर मला नको नको वाटायचं. संध्याकाळचीच मला भीती वाटायची. मग एक दिवस तसंच कारण घडलं. अण्णांचे पैसे चोरून मी गाडीत बसून मुंबईत आलो. याच मुंबईत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.